मानानं, वयानं आणि कर्तृत्वानं सर्व ज्येष्ठ असणारे स्टेजवरील सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व, ज्यांच्या या सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत ते आपणा सर्वांचे लाडके सन्माननीय DM बिरादर साहेब आणि काकू, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, माननीय बिरादर साहेबांच्या विषयी 5 मिनिटात बोलणं हे खूपच अवघड आहे. मला दिलेली मिनिटं 5 आहेत. हे वास्तव सत्य आहे की ते दुष्काळात उमललेलं फूल आहे. मनुष्य कुठं जन्माला याला काही महत्त्व नाही आहे, तर तो त्याच्या कर्तृत्वानं जे आपली उंची गाठतो त्याला खूप महत्त्व आहे. आणि तेच कर्तृत्व DM बिरादर साहेबांनी आपणाला या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आपण जगाचा इतिहास जरी पाहिला तर जी मान्यवर मंडळी होऊन गेलेली आहे ती सर्व प्रतिकूल परिस्थितीतूनच घडून पुढे आलेली आपणाला दिसून येते. त्यांच्या कार्याद्वारे बोलायचं झालं तर त्यांचा माझा परिचय 1997 साली ज्यावेळी मी रोटरी जॉईन केली तेव्हापासून त्यांचा माझा परिचय आला. आणि आज रोटरीच्या माध्यमातून त्यांचं माझं जे संपर्क झाला आणि त्यातून जे रोटरीविषयी त्यांचं जाणवलं ते आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. साहेबांच्याकडं अवलोकन करत असताना मला 8 प्रमुख बाबी जाणवल्या, त्या मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतो आहे. त्यांची कष्ट करण्याची खूप मोठी इच्छा असते, तयारी असते. त्यांचा मनमिळावू स्वभाव आहे आणि दुसऱ्याला आपलं कसं करावं हे कौशल्य साहेबांच्याकडे खूप चांगलं आहे. स्पष्ट वक्तेपणा आहे. जिथं जे बोलायला हवं ते स्पष्टपणे ते बोलतात. टीमवर्क त्यांच्याकडे आहे आणि माणसं घडवणं हे जे महत्त्वाचं असतं तेही त्यांनी घडवलेले आहेत. मगाशीच आपण ऐकलं. आणि डेलिगेशन ऑफ द वर्क हे सुद्धा ते उत्कृष्टशा करतात. आणि सर्वात म्हणजे मला ते त्यांच्याकडे पाहत असताना जाणवलं ते म्हणजे नाविन्याचा ध्यास. आणि ह्याचा नाविन्याचा ध्यासचं मला एक उदाहरण या ठिकाणी द्यायचं आहे. आज आपण रोटरी ट्रेड फेअरचे पाहतो ज्या ठिकाणी 1.5-2 लाख लोक उपस्थित असतात. ह्याचे जनक हे DM बिरादर साहेब. आणि सौभाग्याची गोष्ट बघा की त्या ट्रेड फेअरचा मी सेक्रेटरी होतो आणि आज या कार्यक्रमाला साहेबांच्यामुळेच त्यांनी माझ्या ह्या रोटरीच्या कारकिर्दीत मला सहकार्य केल्यामुळं आज या ठिकाणी मी या डिस्ट्रिक्ट 3170च्या प्रांतपलीवर पोचलेलो आहे. या ठिकाणी बरेचसे नॉन रोटरीने त्यांना सांगायचं आहे मला, आपण प्रांत 3-131-70 म्हणतो. याचा एरिया जो आहे ते संपूर्ण गोवा राज्य, उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्र एवढा याचा व्याप आहे. आणि यामध्ये या घडणचडणीमध्ये मला घडवण्यामध्ये त्यांचा एक खूप मोठा वाटा आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही तयार झालेलो आहोत. आणि स्पष्ट वक्तपणाविषयी मी एवढंच सांगेन की 2010-11ला ज्यावेळी मी रोटरी क्लब इचलकरंजीचे अध्यक्ष झालो त्यावेळी त्यांनी काही कारणास्तव राजीनामा दिलेला होता. मी साहेबांना विचारलं, साहेब राजीनामा का दिलात? नाही म्हटले, अरुण मला आता नको होतं आहे, थोडंसं मी इतर कार्य करू इच्छितो. म्हटलं साहेब आपण कुठे आहात? ते म्हटले मी गोवर्धनजीच्या घरी आहे. मी साहेबांच्याकडे गेलो, गोवर्धनजी होते त्या ठिकाणी. आणि मित्रांनो मी काय केलं असेल तर राजीनामा त्यांचा फाडून टाकला. मी बोर्डात ठेवला नाही, काही केलं नाही. मी त्यांचा राजीनामा फाडून टाकला आणि त्यांना सांगितलं साहेब तुम्ही माझ्या कारकिर्दीत माझ्यासोबत तुम्ही हवे आहात. आणि त्यावेळी त्यांना मी हार्ट चेकअप कॅम्पचं चेअरमनशिप दिलं होतं. आणि मला सांगायला आनंद होतो की त्यावेळी आम्ही जवळ 450 लोकांचे हार्ट चेकअप कॅम्प केले होते. जवळजवळ 75 लोकांची अँजिओग्राफी केलेल्या होत्या. आणि 39 बायपास सर्जरी आपण रुबी हॉस्पिटलच्या माध्यमातून फक्त 75,000 केल्या होत्या. आणि यासाठी रोटरी इंटरनॅशनलकडून जो सिग्निफिकंट अचिव्हमेंट अवॉर्ड दिलं जातं त्यावर्षी तो आम्हाला 2010-11ला मिळाला होता. त्याचं कष्ट साहेबांनी घेतले होते या ठिकाणी मला सांगायचं आहे. आणि त्या आजही तो डिस्ट्रिक्टमध्ये इतिहास आहे की ते अवॉर्ड आजपर्यंत इचलकरंजी क्लबला किंवा परिवाराला की आजपर्यंत तो मिळालेलं नाही आहे. अशा पद्धतीनं कार्य करणारे हे व्यक्तिमत्व रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून कार्य करत असताना त्यांनी आपली नाळ जशी गावाशी कधी तुटू दिलेली नाही आहे. रोटरीचा त्यांनी जितका उपयोग आपल्या गावासाठी करून घेता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला. अनेक कॉम्प्युटर्स असतील, बेंचेस असतील, सायकली असतील, इव्हन लेडीज अँड जेंट्ससाठी टॉयलेट ब्लॉक असतील आणि ग्लोबल ग्रँड मॅचिंग ग्रँडच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याविषयी बोलावं इतकं थोडंच आहे. पण तुमच्याविषयी सर 4 ओळी मी लिहिलेल्या आहेत ते आपणाला या ठिकाणी वाचू इच्छितो. जजच्या माळावर एक रोपटं रुजलं,
जजच्या माळावरती एक रोपटं रुजलं, इचलकरंजी या मातीत बघता बघता फुललं. दुष्काळी भागाला दिली मत्तीची ऊब, दुष्काळी भागाला दिली मत्तीची ऊब, प्रत्येकानेच दिली दाद, वा बहुत खूप, वा बहुत खूप. शून्यात उभं राहून निर्माण केलं विश्व, शून्यात उभं राहून निर्माण केलं विश्व, घामातून फुलू लागले कुबराचे अश्व. रोटरीच्या सेवेत देखील केलं खूप मोठं कार्य आणि आता ते प्रोबसचे मुकुटमणी आहेत असे आमचे DM बिरादर साहेब. थँक्यू. आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काकूंनाही दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या मनोगताला विराम देतो. धन्यवाद.